म्हणजे 50च्या जे वय आहे त्याला म्हातारपण पण म्हणता येणार नाही आणि तरुणपण पण म्हणता येणार आहे. त्यावेळी नेमकं काय करायचं स्त्रींना हे कळत नसतं स्वतःसाठी. जबाबदाऱ्या खूप असतात. मेनोपॉज आलेला असतो, त्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात. त्यामुळे शरीराचा ऱ्हास पण होत असतो, कॅल्शियमची कमतरता होत असते. सगळ्या नातेवाईकांना तीच सांभाळते, सगळ्यांचं तीच करते. बाजारात जाणं, स्वयंपाक करणं. या वयोगटामध्ये एक तर फायब्रोमायल्जिया, मसल विकनेस, मसल स्ट्रेंथ कमी होणं, हाड ठिसूळ होणं, या गोष्टी आपल्याला दिसून येतात. मसाज चिकित्सा ही अतिशय उपयुक्त आहे, कारण आपण बघतो की बाळाला जन्मानंतर मसाज दिला जातो, मातेला दिला जातो. आपल्याला का सांगितलेलं की भजन करा, आरती करतो सुद्धा आपला हा जो पोर्शन आहे यात सगळे ऑर्गन ते स्टिम्युलेट होतात आणि ते स्टिम्युलेट झाल्यामुळे आपल्याला नेहमीच फिट राहू शकतो. बऱ्याच स्त्रियांना अशी सवय होती की सगळी कामं संपवायची आणि मग जेवायला बसायचं. म्हणून मग त्यांचं जेवण 3 वाजता 4 वाजता, कधी स्वयंपाक करून ठेवला, मुलगा अचानकपणे बोलणार की मी जेवून आलो, मग जेवण उरल्यावर मग ते फ्रीजमध्ये जातं. मग ती स्त्री ते अन्न ग्रहण करते आणि मग शिळं अन्न खाल्ल्याने शरीरातला वात वाढतो. त्यामुळे या सगळ्या स्त्रियांना माझी विनंती आहे की तुम्हाला त्रास झाला ना कृपया सांगा की त्रास होतोय, आणि जर वेळीच त्याच्यावर उपचार केले तर आपल्याला नक्कीच त्यातनं बाहेर येता येतं. नमस्कार मंडळी, चिकित्सा नी स्पाइन अँड मोर संगे वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागाचा जो विषय तो खूपच महत्त्वाचा आहे. 50शीतल्या महिला ज्या असतात त्यांची जीवन पद्धती आणि सांधेदुखी याच्याबद्दल आपण आज चर्चा केलेली आहे. आपल्याला ह्या भागातनं ह्या विषयावर खूप सारी माहिती मिळणार आहे. त्यामुळे आजचा भाग हा तुमच्या आईबरोबर, मावशांबरोबर, आत्यांबरोबर, काकूंबरोबर सगळ्यांबरोबर नक्की शेअर करा. नैसर्गिक आरोग्य प्राप्ती विथ चिकित्सा या सिरीजचा हा 4था भाग आहे. या सिरीजमध्ये आपण टप्प्याटप्प्याने ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, कायरोप्रॅक्टिक, फिजिओथेरपी या सगळ्याबद्दल चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर गुडघे, पाय, कंबर, मणका, मान, सांधे इन जनरल याच्या ज्या दुखापती होत असतात ह्याबद्दल इन डिटेल डिस्कशन्स केलेली आहेत. ह्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत चिकित्साचे रमाकांत देवरुखकर सर. आणि हो, या चर्चेदरम्यान तुम्हाला जर काही डाऊट्स आले, काही प्रश्न पडले तर ते निसंकोचपणे कमेंटमध्ये टाका. जसं मी भागाच्या सुरुवातीला म्हटलं की आजचा भाग हा चिकित्सा नी स्पाइन अँड मोर संगे आहे. गेले 40 वर्षाहून अधिक काळ ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक आणि जगातील विविध हिलिंग प्रक्रियांचा वापर करून चिकित्सा लाखो रुग्णांना त्यांच्या समस्येतून दूर करत आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या प्रवृत्तीनुसार पारंपरिक आणि मॉडर्न हिलिंग पद्धतींचा वापर करून त्याच्या दुखण्याच्या मुळापर्यंत जाऊन ट्रीटमेंट देण्यात चिकित्साची टीम पारंगत आहे. तुम्हाला जर का त्यांच्या टीमशी संपर्क साधायचा असेल, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तुमचं काही दुखणं आहे ते त्यांच्याकडून समजून घ्यायचं असेल तर त्याच्या संदर्भातले सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता. चिकित्साची मुंबईमध्ये बोरिवली, दादर, ठाणे आणि पुणे येथे सेंटर्स आहेत. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन रमाकांत देवरुखकर सर. पण त्यापूर्वी वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबून टाका. चला सुरुवात करूया. देवरुखकर सर, आजचा विषय आपला आहे 50शीतल्या बायका आहेत त्यांचं वास्तव. आता साधारणपणे माझी आई वगैरे त्या एज ग्रुपबद्दल आपण बोलतोय आणि ह्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना विविध प्रकारची काय म्हणतात व्याधी असतात, सांधेदुखी असते, काही ना काहीतरी होत असतं आणि ह्याची लक्षणं जरी बऱ्यापैकी आपल्याला कॉमन दिसली त्याची कारणं फार वेगळी असतात किंवा जुनी असू शकतात. तर ह्या विषयाबद्दल आज आपण चर्चा करूया. तर काय सांगावं असं वाटेल तुम्हाला सुरुवातीला? नक्कीच. म्हणजे 50च्या जे वय आहे ते म्हणजे त्याला म्हातारपण पण म्हणता येणार नाही आणि तरुणपण पण म्हणता येणार आहे, एक मध्य वय. आणि त्यावेळी नेमकं काय करायचं त्या वयातल्या स्त्रींना हे कळत नसतं स्वतःसाठी. बरोबर. कारण जबाबदाऱ्या तर खूप असतातच 50शीमध्ये. मुलं जी असतात ती साधारण 20-25ची असतात. मिस्टरच असतील 55-60च्या आसपास असतील. बरोबर. आणि सगळं काही त्यांनाच करावं लागतं घरामध्ये. जबाबदाऱ्या खूप असतात, त्यामुळे स्वतःकडे पाहायला वेळ नसतो. एकतर मेनोपॉज आलेला असतो किंवा आलेला असतो. त्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये हॉर्मोनल चेंजेस झालेले असतात. त्यामुळे शरीराचा ऱ्हास पण होत असतो, कॅल्शियमची कमतरता होत असते, अशा अनेक गोष्टी असतात. पण थांबायचं नाही, माहीत आहे ना की 50शीमध्ये थांबायचं नाही आहे आपल्याला, कारण आपल्याला खूप जबाबदाऱ्या आहेत. राईट. नातेवाईक आहेत ते बोलवतात, आमच्याकडे या, आमच्याकडे हे फंक्शन आहे. मुलाला वेळ नाही, नवऱ्याला वेळ नाही, कारण ऑफिसमधून उशिरा येतात. जाणार कोण? 50शीतली स्त्री.
सगळ्या नातेवाईकांना तीच सांभाळते, सगळ्यांचं तीच करते, घरातलं सुद्धा तीच करते, बाजारात तीच करते, बाजारात जाणं येणं स्वयंपाक करणं. आणि त्यांना बहुतेक स्त्रिया ज्या असतात त्यांना बाईच्या हातचं आवडत नाही, म्हणजे बाईने केलेलं साफसफाई पण आवडत नाही. हो, तो एक मुद्दा आहे, तो एक मुद्दा आहे. त्यामुळे मग ती पण कामं करत राहणं, अशा सगळ्या गोष्टी खूप असतात. आणि मग त्याचा शरीरावर नेमका परिणाम होत असतो, तरी पण आपलं सुरू असतं रोजचं. त्यामुळे 50च्या स्त्रियांनी खरंच स्वतःकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. राईट. आणि ह्या वयोगटात साधारणपणे आपल्याला काय प्रामुख्याने दिसून येतं, म्हणजे कोणत्या व्याधी दिसून येतात किंवा असं तुमच्या नजरेत काय आलेलं आहे? या वयोगटामध्ये एक तर फायब्रोमायल्जिया, सार्कोपेनिया म्हणजे मसल विकनेस, मसल स्ट्रेंथ कमी होणं, शरीरामध्ये स्ट्रेंथ नसणं, आपण काय म्हणतो त्याला हाडांची हाडांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होणं, म्हणजे हाडं ठिसूळ होणं, या गोष्टी आपल्याला दिसून येतात. बऱ्याच अंशी पेन असतं, पण ते कशामुळे त्याचं निदान होत नाही. नर्वस सिस्टम हळूहळू त्याचा रिस्पॉन्स कमी झालेला असतो, मसल विकनेस आलेला असतो, अचानक थकवा येतो, झोप नीट येत नाही, झोपेचा अभाव असतो, यांना सकाळी लवकर उठावं लागतं कामानिमित्ताने, वेगवेगळ्या लोकांचे सगळ्यांचे डबे बनवणं, त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि मग दुपारी झोपायची सवय नसते. एखाद्या आता तर पाण्याचा इतका प्रॉब्लेम नाही आहे, पण पूर्वी पाण्याचा प्रॉब्लेम असायचा, घरात नळ नसायचे कधी कधी, किंवा पाण्याच्या वेळा ठरलेल्या असायच्या, त्यामुळे फक्त त्या 2 तासामध्येच सगळी कामं आवरायला लागायची. त्याच वेळी कपडे धुणं आलं. आणि मग बऱ्याच स्त्रियांना अशी सवय होती की सगळी कामं संपवायची आणि मग जेवायला बसायचं. जेवलं की आम्हाला काम नाही होत, म्हणजे अंग जड होऊन जातं, म्हणून मग त्यांचं जेवण 3 वाजता 4 वाजता कधी, तर अशा प्रकारचं. आणि मग स्वयंपाक करून ठेवला 2 वेळचा, समजा रात्रीचा, मुलगा अचानकपणे बोलणार की मी जेवून आलो, मग जेवण उरतं, मग जेवण उरल्यावर मग ते फ्रीजमध्ये जातं, मग दुसऱ्या वर्षी ते कुठे फेकून देणार, एवढं छान सगळं मेहनत करून बनवलेलं. मग ती स्त्री ते अन्न ग्रहण करते आणि मग शिळं अन्न खाल्ल्याने शरीरातला वात वाढतो आणि वेगवेगळ्या गोष्टी शरीरामध्ये तिच्या इन्फ्लामेशन वाढतं, सूज वाढते आणि मग ती सांध्यांमध्ये जाते आणि मग कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, ह्या सगळ्यांचा एकत्रितपणे त्रासाला सुरुवात होते. आणि मग ते कुठेच त्याचा उपाय सापडत नाही, ते काही ना काही करत राहते, काम तर सुटत नाही. आणि मुळात सुरुवातीला तर ते जोपर्यंत एक्स्ट्रीम लेवलपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते मान्यच करत नाहीत. हो, की मला ढकलगाडी चालूच असते. तेही एक बघायला मिळतं आपल्याला. म्हणजे एका दिवशी मला आता उठून चालताच येत नाही आहे, आता मी काहीच म्हणजे बाहेर जाऊच शकत नाही आहे, अशा वेळेला मग ती डॉक्टरकडे जायचा निर्णय घेते. तोपर्यंत ती सगळी औषधं, पेन किलर म्हणत खात वगैरे ते सगळं आपलं दिनक्रम करत असते. बरोबर, नाही तर त्या नी पॅड घालून. हो. आणि एक वाईट सवय अशी असते की आपला त्रास सांगायचा नाही कोणाला. मग घरच्यांना नको, मग मिस्टरांना उगाच ते दमलेले असतात, त्यांना खूप टेन्शन असतं, मग त्यांना नाही सांगायचं आपला त्रास. मुलाला टेन्शन नको, मुलीला टेन्शन नको, म्हणून त्यांना सांगायचं नाही, म्हणून सांगायचं नाही. बऱ्याच स्त्रिया सगळं दुखणं लपवतात, सांगत नाहीत, आणि न सांगितल्यामुळे हे दुखणं वाढत जातं. त्यामुळे या सगळ्या स्त्रियांना माझी विनंती आहे की तुम्हाला त्रास झाला ना, कृपया सांगा की त्रास होतोय, आणि जर वेळीच त्याच्यावर उपचार केले तर आपल्याला नक्कीच त्यातनं बाहेर येता येतं. एक्स्ट्रीम होईपर्यंत थांबायचं नाही. कारण मी पाहिलेलं, माझ्याकडे येणारे जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांचे जर रिपोर्ट्स पाहिले तर इतके भयानक एक्सरेज असतात की एखाद्याचा गुडघा एकदम वाकडा झालेला आहे, बाक आलेला आहे, कमरेचा मणका कुठच्या कुठे सरकलेला आहे, म्हणजे लिस्थेसिस झालेलं आहे, असे. आणि ते दिनक्रम काढतायत. मग इतके वर्ष तुम्ही कसं काढलं? काय दुखणं होत नव्हतं का तुम्हाला? म्हणून होतं दुखणं, पण काय करणार, इतकं काय होत नव्हतं, तरी पण त्या स्त्रिया काम करत असतात. तसं आपल्याला खूप दिसतं. म्हणजे 50मध्ये हे जे तुम्ही म्हणताय की 50तलं वाचतं, हे असं आहे, वास्तव असं आहे. बरेचदा असं होत असेल की काहीतरी कारण घेऊन आपल्याकडे येते एखादी व्यक्ती किंवा एखादी महिला येते आणि हे दुखतंय, पण ते निदान करताना त्याचं पायामुळं कुठेतरी वेगळ्या ठिकाणी सुद्धा असू शकतात. म्हणजे आत्ता हे दुखतं म्हणजे आत्ता इथेच काहीतरी झालंय असं नाही, ते वर्षानुवर्ष त्याच्यावर झालेला पूर्ण काय म्हणतात दबाव आणि ह्याच्यामुळे सगळं होतं. तर त्याच्याबद्दल सांगाल का? कारण लक्षण एक दिसतं पण कारण त्याचं जुनं असू शकतं. कारण कसं आहे की आता एक माझ्याकडे पेशंट आले होते आणि त्यांचं वय साधारण 68 वगैरे असेल.
आणि 3 मुली त्या घेऊन आल्या त्यांना की 2 महिन्यापासून या अन्न चालताच येत नाही आहे. म्हटलं त्याच्या आधी कसं होतं, तर पण त्याआधी चांगलं होतं, चालत होत्या. असा त्रास आधी कधी पूर्वी झाला आहे का, तर म्हणे हो 15 वर्षापूर्वी एक झाला होता, एकदा 10 वर्षापूर्वी झाला होता, एकदा 8 वर्षापूर्वी झाला होता. मग तेव्हा तो काही उपाय केले थोडेफार आणि तेव्हा ठीक वाटलं. त्यामुळे तसंच होतं. म्हटलं मी यांचे जर मी एक्सरे पाहिले आणि त्यांचा जर MRI पाहिला तर हा खूप खराब आहे. खूप खराब म्हणजे अतिशय खराब आहे, अशी व्यक्ती चालूच शकणार नाही. बापरे. मग तुम्हाला काय सांगितलं डॉक्टरांनी, म्हणे त्यांनी ऑपरेशन सांगितलं आहे, कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन, गुडघ्यांचं ऑपरेशन, हे करावंच लागेल. पण म्हटलं तुम्हाला त्रास 2 महिन्यापूर्वी झाला, त्याच्या आधी तुम्ही नॉर्मल होतात, एक्सरे MRI तुमचे पाहिले तर ते दिसते 15-20 वर्षापासून खराब झालेले आहेत, म्हणजे जुने खराब झालेले आहेत, आत्ता अचानकपणे झालेले नाही आहेत. 2 महिन्यात खराब झालेले दिसत नाही आहे, खूप जुनं आहे ते. आता जर इतकं जुनं असेल तर कारण काय, आत्ता जे त्रास होतो त्याचं कारण काय, हे आपल्याला शोधणं आवश्यक असतं. कारण आत्ता जर कारण आहे तर म्हटलं तुम्ही कुठे प्रवास केला का, तुम्ही कुठे गावी वगैरे जाऊन आलात का, तर म्हणे हो मी 2 महिन्यापूर्वी गावी जाऊन आलो. अच्छा, मग तुम्ही गावी गेलात, मग त्यांना यांना सवय नाही आहे प्रवासाची, अचानकपणे गावी गेलात, कसं ट्रॅव्हल केलं, तर एका गाडीमध्ये जवळजवळ 6 जणं होते, मग त्यामुळे कोंबून गेले, प्रवास 10-12 तासाचा, तिकडे गेल्यानंतर नातेवाईक भेटायला येणार किंवा नातेवाईकांकडे जाणार, वेगवेगळ्या लोकांच्या घरी जाणार, भेटीगाठी होणार, घर खालीवर असतात कोकणामध्ये वगैरे, मग तसं चढणं उतरणं होतं, परतीचा प्रवास, त्यामुळे सगळं ते हेक्टिक होऊन कुठेतरी काहीतरी चमक आली आणि ती चमक कमरेतनं पायापर्यंत गेली. त्यामुळे त्याला आम्ही म्हणतो की ट्रिगर पॉईंट्स, एखादा मसलमध्ये नॉट झाली आणि त्याने ते दुखणं झालं आहे. म्हणजे आत्ता जे चालता येत नाही त्याचं कारण आहे ते आत्ता झालेलं क्षणिक दुखणं आहे, ते क्रॉनिक नाही आहे. क्रॉनिक तुमचे चेंजेस आहेत, बट आत्ता झालेलं दुखणं आहे ज्याचं तुम्हाला प्रॉब्लेम काय की आत्ता चालता येत नाही आहे ना, मग आपण जर तेवढंच काम केलं की ते ठीक होतं. मग लगेच त्यासाठी ऑपरेशन करायची गरज नव्हती, ऑपरेशनच करायचं तर 15-20 वर्षापासूनचा त्रास आहे. बरोबर, आत्ता आपल्याला चालता येत नाही अचानकपणे, तेच आहे. बरोबर आहे. मग ते केल्यानंतर जर तुम्हाला त्यातनं पण बाहेर यायचं आहे तर मग काही आणखी ट्रीटमेंट केल्या की आपल्याला त्या गुडघ्यांसाठी, कमरेसाठी 5 महिने 6 महिने जर केला तर त्याचा फायदा होऊ शकतो, की त्यात पण जास्त फायदा होऊ शकतो. क्षणिक करून पण मग क्रॉनिक जे क्रॉनिक आहे त्याच्यावर आपण करू शकतो. म्हणजे आत्ता ॲक्यूटकडे पाहणं आणि मग क्रॉनिककडे जाणं, पण फक्त ॲक्यूट काढून जरी तुमचं काम चालतंय म्हणजे काही ट्रीटमेंटमध्ये तरीसुद्धा आपल्याला चालू शकतं. म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, मोठा नसतो कधी. त्यामुळे आत्ता ज्या कारणामुळे झालं आहे ते कारण जर दूर केलं तर पेशंटला बरं वाटतं. तर ते इम्पॉर्टंट आहे की नेमकं कशामुळे सुरू झालंय. कारण आता तुम्ही जे म्हणाल ना किती रिलेटेबल आहे, आता गणपतीचे दिवस आहेत, आता किंवा कोणत्याही सणाला आपण एवढा प्रवास करून आपल्या गावाला जातो, बरेचदा ते ट्रॅफिक वगैरे असतं गणपतीत, तर तासन तास तो प्रवास चालतो, 6 तासाचा 12 तास होतो. 12 तास होतो. उतरलं लगेच सगळे नातेवाईक, मग ते घर साफ करणं आणि मग सगळी कामं करून आपण त्या 4-5 दिवसात एवढा लोड घेतो आणि मग ते कुठं ना कुठून तरी काहीतरी होणारच आहे. त्यामुळे ते खूपच महत्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा. जसं आता तुम्ही म्हणालात काय काय वेळा सर्जरीपर्यंत जाऊन पोहोचतं. जेव्हा आता गुडघ्याची किंवा अशी सर्जरी असते, ती सर्जरी जेव्हा म्हणतात की आता सर्जरी करायला लागेल, तेव्हा नेमकं काय झालेलं असतं तिकडे की आता सर्जरी करायचीच वेळ आली? म्हणजे काही पेशंट्समध्ये सर्जरीची गरज असते, नाही असं नाही, खूप ॲडव्हान्स स्टेज आहे, बाक आला आहे, पेन खूप आहे आणि कशाने ते ठीक होत नाही आहे, तर त्या गोष्टीमध्ये सर्जरी ॲडवायजेबल असते. पण हल्ली मी आता बरेच पॉडकास्ट बघतोय आपल्याकडे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या हॉस्पिटलचे मोठमोठे सर्जन्स येत आहेत. आता मी त्यांची नावं नाही घेत, पण हे सर्जन्स स्वतः सांगत आहेत की 80 ते 90% गुडघ्याच्या ऑपरेशनची गरज लागत नाही. असे सगळे पॉडकास्टमध्ये सर्जन्स येऊन ऑर्थोपेडिक सर्जन स्वतः सांगत आहेत. बरोबर. त्यामुळे आपल्याला सर्वसामान्य लोकांनी, रुग्णांनी हे ओळखायला पाहिजे की जर ते सगळं स्वतःहून सांगत आहेत तर तुम्ही त्याकडे लक्ष दिलं. व त्यांचं म्हणणं काय आहे ह्या सर्जन्सचं की तुम्ही लाईफस्टाईल चेंजेस करा, फूडमध्ये चेंजेस करा, व्यायाम करा नियमितपणे, रेस्ट करा, झोप चांगली ठेवा, इन्फ्लामेशन कमी ठेवा, स्वभाव चांगला ठेवा, शांतता लाईफमध्ये चांगली आवश्यक, मेडिटेशन करा, ह्या सगळं ते सल्ला देत आहेत. पण हा सल्ला जर फॉरेनमधून आला, एखाद्या व्हॉट्सॲपवर, एखाद्या व्हिडिओद्वारे अमेरिकेतून, तर सगळीकडे फॉरवर्ड होईल. बघा अमेरिकेतला डॉक्टर असं म्हणतोय. अरे पण आपल्याकडचे पण डॉक्टर्स तेच सांगत आहेत.
म्हणजे आता जग बदललंय, असं नाही कोणी फोर्स नाही करते ऑपरेशन करा म्हणून. बरोबर. म्हणजे जर आपल्याकडचे ऑर्थोपेडिक सर्जन्स मोठमोठे पॉडकास्टला येऊन स्वतः सांगतायत तर आपल्याला मान्य करायला पाहिजे. त्यांना का नको आहे का ऑपरेशन्स करायला, पण ते जनजागृती करतायत ना. मग ते जर करतायत तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ही तर खूप चांगली गोष्ट आहे की जिथे गरज आहे तिथे ऑपरेशन, गरज नसेल तर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा आणि वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा लाभ घ्या. फिजिओथेरपी करा, योगा करा, नॅचरोपॅथी करा, ॲक्युपंक्चर करा. या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि मग आपल्याला शरीरामध्ये इन्फ्लामेशन नको आहे, सूज नको आहे, आपले सांधे चांगले पाहिजे, त्याला मोबिलिटी पाहिजे, ते चांगले मुडपले पाहिजे, आपल्याला चढता उतरता आलं पाहिजे, आपल्याला मांडी घालून बसता आलं पाहिजे, आपल्याला चालता आलं पाहिजे, एखाद्या फंक्शनमध्ये एका ठिकाणी उभं राहता आलं पाहिजे, फिरायला जायचं तर वर खाली चढता आलं पाहिजे. आणखी काय हवं असतं आपल्याला, एवढंच तर पाहिजे ना. मग ते जर साध्य झालं तर कशाला तुम्हाला परत तो MRIमध्ये जाऊन की आपल्याला पाहायचं आहे की माझा गुडघा झाला आहे का चांगला. म्हणजे मी 5 किलोमीटर चालते, मी अगदी गिरनार चढून आले, पण माझा MRI आणि एक्सरे नीट दिसत नाही आहे. मग तो निराश होतो व्यक्ती. तुम्ही आता ट्रीटमेंटनंतर फिट झालाय, तुम्ही सगळं चांगलं फिरू शकताय आणि आता तुम्ही जेव्हा MRI एक्सरे काढता तेव्हा तुम्हाला वाटतं अरे माझं इथे खराब दिसतंय, इथे असं दिसतंय. पण जर तुम्ही चालू शकताय, चढू शकताय, उतरू शकताय, सगळं करू शकताय तर तुम्हाला त्याकडे पाहायची गरज नाही आहे. कारण अजूनही खूप लिमिटेशन्स आहेत आपल्या जॉईंट्समध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये चेंजेस कॅप्चर करण्यासाठी. शरीर स्वतः ज्या रिपेअरिंग करत असतं असं शरीरामध्ये आपल्या फेशिया आहे आणि फेशिया एक स्किनसारखं पातळ आवरण आहे. आपली पूर्ण शरीरभर जशी स्किन आहे, त्वचा आहे, तशी एक त्वचा, पांढरी त्वचा आपल्या शरीरामध्ये सगळीकडे आहे. ओके. सगळ्या सांध्यांच्या भोवती, सगळ्या ऑर्गन्सच्या भोवती आणि स्किनच्या आतून, म्हणजे सुपरफिशियल फेशिया आणि डीप फेशिया असं ते फेशियाचा प्रकार असतो. आणि त्यातनं आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पोषण होत असतं किंवा आजार पसरत असतात. आणि त्याला जर आपण ट्रीट केलं तर ते ठीक होतं. म्हणजे गुडघ्याचे आजार आपल्याला कमरेचा फेशिया ठीक करत करत खाली यावं लागतं. जर एखाद्याने तुमची कॉलर पकडली तर तुम्ही पुढे जाऊ शकता का? तुमचे पाय दोन्ही चांगले आहेत, बरोबर, पाय चांगले आहेत, फिट आहेत, पण मी कॉलर पकडली, तुम्ही पुढे जाणार का? नाही जाऊ शकत ना. पकडले कुठे? मी मानेच्या कॉलरला. बरोबर. म्हणजे तू विचार करा, तुमच्या मानेच्या भागामध्ये जरी त्रास असेल तिथल्या फेशियामध्ये तरी तुमचे पायामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. हे ओळखून ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं. आणि असं ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आता खूप अवेलेबल आहेत. संशोधन बरंच चाललं आहे फेशियावर, ट्रिगर पॉईंट्सवर, ॲडिशन्सवर, असं बऱ्याचशा गोष्टी चालल्या आणि त्यावर खूप काम सुरू आहे आता. आणि त्याने आपल्याला चालता फिरता येऊ शकतं. म्हणजे आपल्याला शेवटी काय पाहिजे की चालता फिरता आलं पाहिजे, चढता उतरता आलं पाहिजे, मांडी घालता आलं पाहिजे, उभं राहता आलं पाहिजे आणि मी इतरांसारखं मी हिंडता फिरता आलं पाहिजे. खरं. एक्सरे का काढून फ्रेम करून लावायची नाही घरामध्ये. हो की नाही? बरोबर बरोबर. माझा ज्या 50च्या अराउंडच्या किंवा 50-60च्या मधल्या ज्या महिला आपल्याकडे येतात ज्यांना काही व्याधी आहेत आणि आता एवढ्या वर्षांचा आपला अनुभव आहे, 40 वर्षांचा, त्याच्यात आपण विविध केसेस आत्तापर्यंत पाहिलेल्या आहेत. तर त्यांना जेव्हा आपण ट्रीट करतो आणि तेव्हा जेव्हा आपण त्याचं मूलभूत कारण काय आहे यांचं दुखण्याचं ते शोधून काढायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला अप्रोच कसा असतो साधारणपणे? आम्ही पाहतो की त्या व्यक्तीचं लाईफस्टाईल काय आहे. म्हणजे लहानपणापासून या व्यक्तीने काय केलं आहे, कुठल्या शाळेत शिकलेले आहेत, कुठले स्पोर्ट्स खेळलेले आहेत, तरुण वयामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कधी पडलेले आहेत का, कुठल्या ॲक्टिव्हिटी केल्या आहेत, त्यांनी कशा प्रकारचं शिक्षण घेतलं आहे, इंजिनिअरिंगला होता का, काय होत आहेत, कसा अभ्यास केला आहे, बेडवर बसून झोपून अभ्यास केला आहे, किती तास अभ्यास केला आहे, असं पाहत आम्ही त्यांचं कंप्लीट लाईफ बघतो. आणि मग त्यांचं ज्या एजला ते असतील तिथपर्यंत आम्ही येऊन पोचतो. आणि मग या मागील 2-3 वर्षात आता तुम्ही काय करत होतात. रिटायर्ड झालेली व्यक्ती असेल तर आम्ही त्यांना पाहतो की तुम्ही पेशंट लिहितो की मी रिटायर्ड आहे, मी आत्ता काही करत नाही. म्हणलं मला आत्ताचा नको आहे, मला तू सांग 10 वर्षापूर्वी तू काय करायचा, तू 15 वर्षापूर्वी काय करायचा, तू 20-25 वर्षापूर्वी काय करायचा, ते मला पाहिजे. तुम्ही किती ठिकाणी जॉब बदललेत,
ते मला पाहिजे. काही लोक 25 वर्षांमध्ये 6 ठिकाणी जॉब करतात. नाही, मी पूर्वी करायचो तेव्हा हेवी वर्क होतं माझं, तेव्हा मला उचलायला लागायचं. नंतर माझं सुपरविजन होतं, पण मी 12-12 तास उभं राहायचो. मग माझा सेल्सचा जॉब होता, मग मी सेल्ससाठी मला खूप ट्रॅव्हलिंग करावं लागायचं, हातामध्ये 15 किलोची बॅग असायची. असं करत करत म्हणजे त्यांनी लाईफमध्ये कशा प्रकारचं काम केलं आहे हे जर पाहिल्यानंतर त्याच्या कुठल्या स्नायूसंस्थेवर, कुठल्या जॉईंट्सवर कशा प्रकारचं प्रेशर आलेलं आहे, ताण आलेलं आहे, कुठे इंजुरी झाली असेल, काय झालं हे आम्हाला पाहता येतं. आणि मग पर्टिक्युलर त्याच गोष्टीकडे जाऊन आपल्याला ठीक करता येतं. जसं आता परवा माझ्याकडे एक पेशंट आहे अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिसचे. त्यांना आम्ही पूर्ण आता छान केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ ते आता 70-80% चांगले आहेत. त्यांना काय मेन प्रॉब्लेम काय होता? अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतात. आणि हा जो आजार आहे अगदीचे दुर्धर आणि कष्टसाध्य आजार आहे. त्याच्यामध्ये आपले जे मणक्यांची साखळी आहे ती बांबूसारखी होते, स्टिफ होते. आणि 2 मणके कसे आपले स्प्रिंगसारखे आहेत ना, त्याची मुवमेंट होते. यांची मुवमेंट नाही होते, फिक्स होऊन जातात. असे सगळे मणके फिक्स होतात. जेव्हा त्यांना मागे बघायचं असतं तेव्हा ते पूर्ण मागे फिरतात. ते मान अशी मागे नाही जाणार, त्यांची पूर्णपणे फिरावं लागतं, त्यांना पूर्ण फिरावं लागतं. अशा प्रकारे असं वागता येत नाही. झोपले तरी त्यांना 3 उश्या घ्याव्या लागतात. मान टेकत नाही. चालताना वाकडेपणा असतो, बाक आलेला असतो, प्रचंड वेदना असतात. त्या पेशंटला आता आम्ही बरं केलं बऱ्यापैकी. कुलकर्णी म्हणून येतं आपल्याकडे, दादर क्लिनिकला येतात ते. म्हणजे हा जो आजार बरा होत नाही म्हणतात तर आमच्याकडे ती उदाहरणं आहेत की ज्याने सिन्सिअरली ट्रीटमेंट घेतली सांगितल्या पद्धतीने. तर ते आलेले आपल्याकडे अशा स्थितीत होते, ते बरे झाले. आणि परवा ते माझ्याकडे आले. अचानकपणे माझा म्हणे गुडघा दुखायला लागला आणि गुडघा टेकवता पण येत नाही, काय नाही. मग मी बघितलं की अरे असं अचानक काय झालं. मग मी त्यांना विचारलं तुम्ही ड्रायव्हिंग केली का? तर पहिल्यांदा नाही म्हणाले. त्यामुळे मी एवढं काय ड्रायव्हिंग नाही करत, पण आत्ता तुम्ही ते सिटीत तर करता? म्हणे हो म्हणे, त्या दिवशी मी ड्रायव्हिंग केली होती, ट्रॅफिक होती आणि बराच वेळ ड्रायव्हिंग. ऑटोमॅटिक गाडी का? हो. तर म्हणे त्याच्यामध्ये काय असतं की एक्सिलेटर आणि क्लच, ब्रेक हे एकाच पायाने आपल्याला करायचं. जो एक्सिलेटर आहे तो थोडासा खाली असतो आणि ब्रेक थोडासा वर असतो. तेव्हा पाय असा उचलून ठेवायला लागतो. त्यामुळे आपल्या ग्रॉईनमध्ये, मांडीच्या आतल्या भागाने ग्रॉईनमध्ये एक मसल आहे, तिथे तो टाईट होतो. तर तिथे बरोबर आम्ही त्याचे ट्रिगर पॉईंट शोधले आणि फक्त 5 मिनटाच्या वर ट्रीटमेंट नाही केली. 5च मिनटं. आता म्हटलं उठा आणि चाला. तर चाला म्हटलं, चालायला लागलं. म्हणून पेन केलं. मी गुडघ्याला काहीच नाही केलं. म्हणजे नेमकं तो कशामुळे दुखायला लागला, आत्ताच का दुखायला लागला, हे कारण शोधून काढणं आणि नेमकं तिथे जाऊन ट्रीटमेंट करणं हे इम्पॉर्टंट असतं. तर तशा प्रकारचे आपल्याला अप्रोच ठेवायला लागतो की तुम्ही सांगताय ठीक आहे, पण नेमकं कशामुळे झालं आहे, काय ॲक्टिव्हिटी केली, कुठली अशी ॲक्टिव्हिटी होती, ते ओळखणं ते फार इम्पॉर्टंट. मग त्यासाठी काही क्वेश्चनिंग करणं आणि त्यातनं ते आपल्याला काढून त्याची नेमकी ट्रीटमेंट केली की ते बरं वाटतं. खूप काही करायची गरज नसते त्यामध्ये. बरोबर. आणि ह्याच्यात आपल्या अनुभवाचा एक भाग आहे, कारण एवढ्या केसेस हाताखालनं गेल्यावर आपल्याला लगेच कळतं की ह्याच्यामुळे असं झालं असावं आणि मग ते शोधता येतं. ह्याच्यामध्ये आपण कुठे राहतो ह्याचा पण काही फरक पडतो का? गावाकडचे, शहराकडले किंवा शहरांमधले ह्याच्या लाईफस्टाईलमध्ये पण? नेमकं म्हणजे काही लोकांकडे लिफ्ट नसते, ते 4-4, 5-5 मजले अजूनही चढून उतरू जातात. गुडघे दुखतात तरी पण त्यांना ते करावं लागतं. गावच्या ठिकाणी पण आता कोणी चालत नाही आहे, कोणी एक्सरसाइज नाही, सगळे 2 व्हीलर काढली की निघून जातात. खड्ड्यांचे रस्ते. तर वेगवेगळ्या म्हणजे सगळ्यांचं जीवन आता बदललेलं आहे, जीवनशैली बदललेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण कुठे राहतोय, कुठल्या फ्लोअरवर राहतोय. ग्राउंड फ्लोअरला राहत असेल तर लादीवर समजा झोपत असेल त्याने कोल्डनेस पकडतो. तर जसं तुमचं राहणीमान आहे, जसा तुमचा देश आहे, जसं तुमचं ठिकाण आहे, थंडीच्या ठिकाणी राहतात, वाऱ्याच्या ठिकाणी राहतात, जिथे हीट आहे खूप तिथे राहतात, त्या प्रकारचे तसे आजार आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात. त्यामुळे विंड कोल्ड, हीट कोल्ड असे ते अटॅक करत असतात आपल्या शरीरामध्ये. आणि वात म्हणजेच वायू म्हणजेच मुवमेंट. वायू हा सरकत असतो नेहमी. तर वायूबरोबर जेव्हा थंडपणा येतो, हीट येते, तेव्हा ते जाऊन सांध्यांमध्ये बसतं आणि तिथे इन्फ्लामेशन क्रिएट करतं आणि दुखणं वाढवतं. त्यामुळे शरीरामध्ये वायू नियंत्रणात ठेवणं हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण तोच सगळीकडे नेत असतो या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे आपली गट हेल्थ इम्पॉर्टंट आहे. आपलं स्टमक ची जी हेल्थ आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. ती जर नीट असेल तर तिथे टॉक्सिन तयार नाही होणार. टॉक्सिन तयार झालं तर एक्सेस वायू झाला तर तो सांध्यामध्ये जाणार नाही आणि मग सांधेदुखी होणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी आपलं पोट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
बरोबर. त्यामुळे पोटावर काम केलं पाहिजे, काय खातो, कसं खातो, किती वेळ देतो, हे तेवढंच महत्वाचं आहे. सर, आपली इथं क्लिनिक पुण्यात पण आहेत आणि मुंबईत पण आहेत, आणि मी मगाशी जसं म्हटलं गाव आणि शहराचा फरक आहे, तसा ह्या दोन शहरांमधल्या लाईफस्टाईलमध्ये पण तुम्हाला फरक दिसतो का? लाईफस्टाईल आणि तिथले पेशंट्स, म्हणजे पेशंट्सना पाहिल्यानंतरच आपल्याला कळतं की मुंबईतला पेशंट आणि पुण्यातल्या पेशंटमध्ये खूप फरक आहे. पुण्यातला पेशंट म्हणजे खूप उत्साही पेशंट आहेत, म्हणजे त्यांना एवढी दुखणी असतात पण त्यांना खूप काही लाईफमध्ये करायचं आहे. ओके. हो, त्यांचं फिक्स असतं, त्यांचं वेळापत्रक फिक्स असतं, त्यांना फ्युचरमध्ये काय करायचं फिक्स असतं, त्यांना आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं सगळं माहीत असतं. म्हणजे सगळे छंद करणार, गाण्याचा क्लास लावणार, योगा क्लास लावणार, ड्रायव्हिंगला जाणार, स्विमिंगला जाणार, आणखी काय काय त्यांना ट्रेकिंग करायचं आहे, सगळं करायचं, आणखी कुठे कुठे फिरायचं आहे, या सगळ्या गोष्टी फिक्स असतात आणि त्या करतात. हां, म्हणजे गाडी चालवणार, कार चालवणार, टू व्हीलर चालवणार, आणि त्यांचे जर सांधे बघितले तर भयानक हालत असतं. म्हणजे त्यांचं म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस पण अगदी ॲडव्हान्स स्टेजमधला, मणक्यांची दुखणी पण ॲडव्हान्स स्टेजमधली. म्हणजे ते जर पाहिलं की ते सांगतात की आता काय मग आज कुठे जाणार, नाही आज आता मी इथे जाणार मैत्रिणीकडे, तिकडे किटी पार्टी, मग तिथून आम्ही जाणार एक डान्स क्लासला, आणि मग तिथे हे करणार सगळं, म्हणजे झुंबा करणार, डान्स करणार, जिम करणार. 50ला महिला पण 50-60च्या नंतरच्या 50चं एक वेळ मी समजू शकतो, मी तर 60च्या नंतरच्या पण म्हणतोय की त्या 60 नंतर ते इथे रिटायर झालेले लोक दिसतात मुंबईत. मुंबईत म्हणजे झालं आता आमचं सगळं, आता नाही माझे एवढे सांधेत मला काहीच, पण त्यांचा उत्साह आणखी वाढलेला दिसून येतो मला पुण्यामध्ये. त्यामुळे खूप आश्चर्याने तोंडात घालायची वेळ येते की हे कसं काय शक्य आहे. म्हणजे हे सगळं माइंड, आणि त्या अवस्थेत पण ते सगळं आपली हौस मौज सगळं करत असतात. तर खरंच म्हणजे तसंच शिकायला पाहिजे पुण्यातल्या पेशंट्सकडनं आपल्याला, की कसं जगता येऊ शकतं. पण त्याचबरोबर तब्येतीची पण काळजी घेणं फार आवश्यक आहे, असं मी त्यांना अगदी मोलाचा सल्ला देईन. कारण उगाच जमतं म्हणून जास्त पुश केलं त्यांनी प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे तब्येत पण सांभाळा आणि त्याचबरोबर सगळं करा, आणि आपल्याला झेपेल तितकं करा. म्हणजे खूप एक्सेसिव्ह करायची गरज नाही, तेवढा वेळ असतो आपल्याकडे. फिट राहा आणि सगळं आनंदी जीवन जगा. बरोबर. आणि त्यासाठी मसाज चिकित्सा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण मसाज चिकित्सा ही अतिशय उपयुक्त आहे. कारण आपण बघतो की बाळाला जन्मानंतर मसाज दिला जातो, मातेला दिला जातो शरीर दुष्टपुष्ट करण्यासाठी. तसंच सायंटिफिक मसाज, रेमेडियल मसाज, क्लिनिकल मसाज हा जगभर खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे महात्मा गांधीजी सुद्धा रेग्युलर मसाज घ्यायचे, वेगवेगळे नेते मंडळी मसाज घ्यायचे, विनोबा भावे मसाज घ्यायचे, आणि यांना मसाज द्यायचे आमचे गुरु डॉक्टर राम भोसले. त्यामुळे आम्हाला माहिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, मोरारजी देसाई हे सगळे मसाज घ्यायचे. मसाज घेणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मसाज म्हणजे फक्त एक त्याला लक्झरी नाही आहे. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत आणि त्या सिस्टम्सवर मसाज काम करतो. आता हा रेमेडियल मसाजबद्दल म्हणतो आहे मी. त्यामध्ये आपल्या स्नायूसंस्थेवर काम होतं. आपली लिम्फॅटिक सिस्टम, जी लिम्फॅटिक ड्रेनेज आहे ना, तिथनं जे टॉक्सिन वाहून जाणं, फ्लुईड शरीरातलं एक्सेसिव्ह निघून जाणं, म्हणजे शरीरात कुठेही सूज राहत नाही, इन्फ्लामेशन राहत नाही. त्यामुळे लिम्फॅटिक सिस्टमचा मसाज असतो. वेगवेगळ्या स्नायूंना वेगवेगळा मसाज असतो. पेशींना खूप अलगदपणे केला जाणारा मसाज असतो. मेरिडियन मसाज असतो चायनीज. शियात्सू नावाचा एक जापनीज मसाज असतो. स्वीडिश मसाज असतो. वेगवेगळ्या देशांनी आपापल्या पद्धतीने मसाज डेव्हलप केलेले आहेत. पण सायंटिफिक क्लिनिकल मसाज जर आपण केला शरीराला नियमितपणे तर आपलं शरीर चांगलं होतं, आपल्या नर्वस सिस्टम चांगली होते, आपल्याला झोप चांगली लागते, हॅप्पी हार्मोन्स सेरोटोनिनसारखे सिक्रेट होतात, डोपामिनसारखे सिक्रेट होतात. त्याच्यानंतर कार्टिझोल जे नॅचरल पेन किलर आहे, जे ते आपल्याला सिक्रेट होतं शरीरामध्ये आपल्याला, त्यामुळे आपल्याला बरं वाटायला लागतं. तर शरीरामध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स पण मसाजमुळे सिक्रेट होतात. वेगवेगळ्या गोष्टी या सिक्रेट झाल्यामुळे शरीराला आवश्यक असलेले घटक आपल्याला मिळतात, नसलेले घटक निघून जातात शरीरातनं. त्यामुळे नियमितपणे तुम्ही सगळं करा, पण मसाज घ्या असं मी म्हणेन. तुम्हाला करायचं आहे ना, करा. मग मसाज घ्या, योगा करा, एक्सरसाइज करा आणि फिट राहा आणि तुम्ही सगळं करा. कारण मसाज आपल्या शरीरामध्ये आपण किती जरी व्यायाम केला ना तर प्रत्येक मसल्सपर्यंत आपण नाही पोचू शकत. पण मसाजिस्ट आहे ना, तो त्या वेगवेगळ्या स्नायूसंस्थेपर्यंत जाऊ शकतो. आपल्या पोटाचा मसाज खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला शक्य नाही कुठे जाणं तर निदान सकाळी आंघोळीपूर्वी तिळाचं तेल घ्या किंवा खोबरेल तेल घ्या, घरात जे अवेलेबल आहे त्याने तुम्ही छानपैकी मसाज करा आणि थोडा वेळ उन्हामध्ये बसा आणि आंघोळ करा.
कोमट पाण्याने, ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. वेगवेगळे मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं, ओके, सॉल्ट वॉटर हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. सॉल्ट वॉटरनी जर आपण एक तर आपल्या स्किनवरचे पोर्स ओपन होतात, टॉक्सिन शरीरातनं बाहेर जातात, शरीरामधून बरेचसे विजातीय पदार्थ शरीराच्या बाहेर फेकले जातात. आपला ओरा क्लीन होतो. जे एनर्जी हिलिंग करणार आहे ते नेहमी सांगतात की सॉल्ट वॉटरने पेन करा. कधी करायचं आणि आंघोळी सॉल्ट वॉटरची? आपण सॉल्ट वॉटरची जेव्हा आंघोळ करायची असते त्यावेळी सुरुवातीला सॉल्ट वॉटर घ्यायचं, सकाळी घेतलं तरी चालतं किंवा संध्याकाळी. जनरली जर आपण बाहेरून आलो आणि संध्याकाळी घेतलं तर जास्त बेटर आहे, कारण आपण वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यात असतो. वेगवेगळ्या इमोशनल गोष्टी आजूबाजूला घडत असतात, वेगवेगळ्या लोकांच्या ओरामध्ये जात असतो. त्यामुळे जर आपण बाहेरून आलो आणि जर आपण आंघोळ केली तर पहिल्यांदा मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची थोडी, आणि नंतर मग साध्या पाण्याने करायची. म्हणजे मग ते मिठाच्या पाणीसुद्धा, त्यासाठी आपण एक ते 1.5 मूठ मीठ, खडे मीठ ते घेणं आवश्यक असतं. बकेटमध्ये तुम्ही पाणी ठेवून त्यातसुद्धा जर खडे मीठ टाकलं किंवा एप्सम सॉल्ट टाकलं तर त्यानेसुद्धा पायांना शेक दिला तर हातपाय ज्यांना गार पडतात त्यांच्यासाठी ते अतिशय चांगलं आहे, झोप लागण्यासाठी चांगलं आहे. तर त्या गोष्टी आपण करू शकतो. तर नियमितपणे मसाज करणं, सेल्फ मसाज तो पण आपण करू शकतो किंवा एखाद्या केंद्रामध्ये जाऊन मसाज करू शकतो. आणि जर तुम्हाला त्रास झाला तर अशा ज्या ठिकाणी क्लिनिकल मसाज होतो, म्हणजे आयुर्वेदिक क्लिनिक्स असतात किंवा आपल्या चिकित्सासारखे क्लिनिक्स आहेत, ते सगळ्या प्रकारचे मसाज होतात. तर त्या प्रकारच्या मसाजांनी आपल्याला वेगवेगळ्या दुखण्यांनासुद्धा आपल्याला बरं करून घेता येऊ शकतं. पण तो सायंटिफिक पाहिजे. चुकीचा मसाजनी सुद्धा त्रास होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे कोणाकडे जाऊन चुकीचा मसाज घेऊ नये, त्यापेक्षा सेल्फ मसाज केलेला चांगला. राईट. मग आता जे आपला वयोगट आहे त्याच्यात आहार संदर्भात सुद्धा जसं मगाशी म्हणालात की आपण काय खातो त्याच्यावरही सगळं डिपेंडंट असतं, तर मग आहाराबद्दल काय सांगाल? किंवा साधारणपणे काय काय लोकांना वेट लॉसचं पण एक काय म्हणतात सल्ला दिला जातो, तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? बरं. आहारामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला अल्कलाईन आहार घेणं, क्षारयुक्त आहार. कारण हल्ली आपल्याकडे बघितलं असं की आपण ॲसिडिक आहार जास्त घेतो. तर अल्कलाईन आहारामध्ये आपल्या शरीरामध्ये सूज राहत नाही, इन्फ्लामेशन राहत नाही, दुखणं राहत नाही, पेन राहत नाही, शरीर हलकं राहतं, डायजेशन खूप चांगलं होतं, शरीराला पाहिजे असलेल्या गोष्टी म्हणजे न्यूट्रिशन त्यातनं मिळू शकतं. त्याच्यामध्ये पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या, त्याच्यानंतर ज्या भाज्यांमध्ये जास्त वॉटर कंटेंट आहे, म्हणजे काकडी आणि मग फळभाज्या असलेल्या अशा भाज्या, ज्याच्यामध्ये दोडका किंवा इतर गोष्टी, त्या प्रकारच्या फळभाज्या, त्यानंतर मोड आलेली अंकुरित कडधान्य, मूग वगैरे त्यासारखी, ते घेणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारे आपण जर अल्कलाईन आहार घेतला, आता लिंबूसुद्धा अल्कलाईन आहे. कारण लिंबू आंबट जरी असला तरी त्याचा जो विपाक आहे तो अल्कलाईन आहे. त्यामुळे वेगवेगळे आलं, लिंबू या सगळ्या गोष्टींचा वापर करणं आपल्या आहारामध्ये ते फार इम्पॉर्टंट आहे. तर अल्कलाईन आहार आपल्या फळांमध्ये सुद्धा, जी गोड फळं असतात आणि जी कच्ची असताना गोड असतात आणि पिकल्यावर पण गोड असतात, ती अल्कलाईन आहेत. काही कच्ची असताना आंबट असतात, पिकल्यावर गोड असतात, आंब्यासारखी. गोड असतात आंब्यासारखी, ती सब अल्कलाईन म्हणतो आम्ही त्याला, सेकंड कॅटेगरी. पण अशा प्रकारचे जे आंबट असतात आणि नंतर पण आंबट असतात ती फळं शक्यतो खाऊ नये. आणि जर खाल्ली तर ती फक्त 12च्या आत खावी, सकाळी, संध्याकाळी खाऊ नयेत. आणि सब ॲसिडिक पण आपण 4 नंतर खाऊ नयेत. पण गोड फळं तुम्ही संध्याकाळी पण खाऊ शकता. आणि जनरली आता काय झाले, फॅट झाले की रात्रीच्या जेवणानंतर पण सगळी फळं मिक्स करायची आणि खायची, ॲपलसारखी वगैरे, ती सगळी रात्री खायची फळंच नाही आहेत. रात्री तुम्ही केळं, सीताफळ, चिक्कू अशा प्रकारची फळं खाऊ शकता. तर त्याने आपल्या शरीरामध्ये आम्लता वाढत नाही, ॲसिड वाढत नाही आणि मग आपल्याला त्रास होत नाही. त्यामुळे हल्ली मसालेदार जेवणं ही सुद्धा टाळायला पाहिजेत. खूप काही मसाले आत्ता पचत नाहीत आपल्याला आत्ताच्या या वातावरणात, या लाईफस्टाईलमध्ये. तर ते मसाल्यांचा पण वापर, तेलाचा वापर हा सगळा कमीत कमी करायला पाहिजे. बिना तेलाची पण हल्ली आपल्याला रेसिपीज बघायला मिळतात, खूप छान जेवण बनतं.
अशा प्रकारे आपण जर ते शिकून घेतलं तर ते सुद्धा टेस्टी जेवण बनतं. वेट लॉस करणं चांगली गोष्ट आहे, पण कशा पद्धतीने आपण वेट लॉस करतोय ते फार इम्पॉर्टंट आहे. राईट. कधी कधी खूप क्रॅश डाएट करून सडन वेट लॉस केला जातो. सडन वेट लॉसची शरीराला सवय नसते. अचानकपणे वेट लॉस होतो. काहीतरी कुणीतरी पावडर सजेस्ट करतं, कुणीतरी काहीतरी डाएट सजेस्ट करतं, एकदाच खा, असंच खा, आणि मग ते केलं जातं. वजन तर कमी होतं, पण त्याबरोबर शरीरामध्ये थकवा येतो, अशक्तपणा येतो, शरीरातलं मसल मास कमी होतो. आधीच आपल्या इंडियन लोकांचा मसल मास कमी आहे, राईट. आणि त्यात आणखी मग स्किन लटकायला लागते, केस गळायला लागतात, त्वचा एकदम शुष्क दिसायला लागते, ड्राय दिसायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी होतात. कॅल्शियमची कमतरता होते आणि थकवा आणि अंगात शक्तीच राहत नाही, राईट. आणि मग डिप्रेशन येतं. म्हणून वेट लॉस करत असताना आपल्याला 4 वेळा थोडा वेळा तरी अन्न नीट घ्यायला पाहिजे. ओके. अल्कलाईन फूड घ्यायला पाहिजे. वेळा फिक्स ठेवायला पाहिजेत. हां, थंड जेवणामध्ये थंड कुठलाही पदार्थ घेऊ नये. जेवणानंतर आईस्क्रीम, थंड पाणी हे सगळ्यात वाईट. ओके. हो, म्हणजे चायनीज लोक बघाल तुम्ही की ते चायनीज टी पितात जेवणानंतर, गरम, किंवा गरम पाणी पिणार. राईट. तर गरम पाणी थोडंफार पिणं ठीक आहे, पण कुठलंही कोल्ड स्वीट हे जेवणानंतर घेऊ नये. बरोबर. हां, त्यामुळे शरीरामध्ये डायजेशन वीक होतं, कारण थंड झाल्यामुळे तिथे जो अग्नी पाहिजे पचनासाठी तो अग्नी विझून जातो, आणि मग डायजेशन बिघडतं. आणि आपली जर गट हेल्थ बिघडली तर आपल्या शरीरातलं सगळंच सिस्टम बिघडून जाते. त्यामुळे गट सांभाळणं हल्ली जगभर त्यामध्ये खूप लक्ष देतात लोक, की आपलं गट म्हणजे आपलं जठर, ती हेल्थ आपली सांभाळणं फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मग आता तुम्ही 50शीतल्या महिलांना काय सजेस्ट कराल? मुळात पहिली गोष्ट आहे स्वतःला अगदी स्वतःचं काय म्हणतात आत्मपरीक्षण करून आधी बघणं की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि म्हणजे मला आठवतं जर तुम्ही सुरुवातीला म्हटलं की ते सांगणं, त्याच्याबद्दल बोलणं, तर त्या झोनमधनं तुम्ही काय सांगाल? आत्ता ज्या महिला आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, नेक्स्ट स्टेप्स? नक्कीच. म्हणजे 50शीच्या ज्या महिला आहेत त्यांनी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आरशात स्वतःला पूर्णपणे पाहावं. पूर्ण आरसा असेल त्यात पाहावं, आपलं पोश्चर कसं आहे, आपले खांदे कसे आहेत, आपली मान पुढे जाते का, मागे जाते का, आपला खांदा एक वर खाली आहे का, पुढे झुकला आहे का, दोन्ही हात माझे सरळ वर जात आहेत का कुठे आखडलेले आहेत का, मला वागता येतं आहे का, माझं पाठीचं पोश्चर कसं दिसतंय, माझी कंबर कशी दिसते, पोट खूप पुढे आलं दिसतंय का, मी चालते कसे, चालताना मला एकाच पायावर बॅलन्स जातोय का, चढताना मला आधार घ्यावा लागतोय का, उतरताना मला आधार घ्यावा लागतोय का, मला खूप हळूहळू माझं पूर्वी मी पटापट चढवायचे उतरायचे, आता माझं त्या हालचाली खूप कमी झाल्या आहेत का, चालणं मला आता 5 मिनटापेक्षा शक्यच होत नाही आहे, मला थांबावं लागतं आहे का, खाली बसता येत नाही, बसलं तर मला आधाराशिवाय उठता येत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करू नये. आपल्याला जेवण जात नाही आहे का, नॉशिया येतो आहे का, मी जबरदस्ती जेवते आहे का, म्हणजे आपला आहार पण कमी होत चालला आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला चवीमध्ये फरक पडला की कुठल्या गोष्टी जास्त आवडायला लागल्यात आपल्याला. ओके. म्हणजे आपल्याला तिखट जास्त आवडतंय का, गोड जास्त आवडतंय, आंबट जास्त आवडतंय का, सॉल्टी जास्त आवडतंय, तर त्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये कमतरता होत असते. म्हणजे समजा तुम्हाला आंबट आवडत असेल तर रक्त कमी होत असेल किंवा लिव्हरशी संबंधित प्रॉब्लेम्स असतील. ओके. सॉल्टी आवडत असेल तर किडनीशी संबंधित प्रॉब्लेम असू शकतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या टेस्ट आहेत, आणि त्या टेस्ट गोड आवडत असेल तर जठराशी संबंधित किंवा स्प्लीनशी संबंधित प्रॉब्लेम आहे की जास्त एक्सेसिव्ह क्रेविंग होत आहे गोडचं. बिटर टेस्ट जर आवडत असेल, कडू, कारलंच खात आहे माणूस जास्त आवडीने, तर मग पाहायला लागतं की आपल्याला हार्टशी संबंधित काही प्रॉब्लेम आहे का. राईट. अशा वेगवेगळ्या टेस्टसुद्धा आपल्याला ऑब्झर्व करायला पाहिजेत की कुठल्या प्रकारच्या टेस्ट आपल्याला जास्त आवडायला लागले, आपलं मानसिक संतुलन कसं आहे, आपली झोप कशी आहे, आपली झोप पूर्ण 8 तास 7 तास तरी छान होते का, किती डिस्टर्ब होते, पडल्यानंतर लगेच झोप लागते का, रात्री किती वेळा उठावं लागतंय. जर माझी रात्रीची झोप ठीक होत नाही आहे तर मला दुपारी निदान थोडा वेळ तरी झोपायला पाहिजे. दुपारची झोप चांगली नाही हे डोक्यातनं काढून टाका. जर रात्री होत नाही तर तुम्हाला रिकवर करायला पाहिजे, आणि रिकवर करण्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही 15 मिनटात 1 तासपर्यंत दुपारी झोपू शकता. बरोबर. पण तसंच शरीर तुम्ही विदाऊट झोपेशिवाय खेचत नेलात तर शरीरामध्ये इन्फ्लामेशन वाढणार आहे. इन्फ्लामेशन वाढणार, सूज वाढणार, सांध्यात जाणार, स्नायूंमध्ये जाणार, डोक्यात जाणार,
आणि त्याची त्रास होणार आहे. सर्वायकल स्पॉन्डिलायटिस या स्त्रियांना जास्त होतो. राईट. मानेची दुखणी होतात, डोळे खेचल्यासारखे वाटतात, मायग्रेनचा त्रास होतो, हातात मुंग्या येतात, हात जड होतो. पूर्वी मला लिंबू पिळता यायचा, आता मला लिंबूसुद्धा पिळता येत नाही. माझ्या हातात ताकद नाही, बोटं वाकडी होत आहेत, माझा खांदा दुखायला लागला आहे, झोपायला गेली की माझी मान आखडली जाते, सकाळी उठल्यानंतर संपूर्ण शरीर आखडलेलं असतं. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. मानेमुळे आपल्या हातांमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे कार्पल टनल सिंड्रोम आहे ते होऊ शकतं, टेनिस एल्बो होऊ शकतो, फ्रोजन शोल्डर होऊ शकतं. हातामध्ये मुंग्या येणं, जड होणं, बोटांना मुंग्या येणं, बोटं आखडणं, हे सगळं होऊ शकतं मानेमुळे. डोळ्यात खेचणं, डोळे दुखणं, हे सुद्धा मानेमुळे होऊ शकतं. जॉ दुखणं आपला, जॉ दुखणं हे सुद्धा मानेमुळे होऊ शकतं. समोरची डोकेदुखी, टेम्पलची डोकेदुखी, मागची डोकेदुखी हे होऊ शकते. कानात दुखणंसुद्धा मानेमुळे होऊ शकतं. खाताना होणारा त्राससुद्धा मानेमुळे होऊ शकतो. कारण मानेचे मणके आणि तिथून निघणारी नर्वस सिस्टम, तिथले असलेले मसल्स, या सगळ्यांचा कंट्रोल या सगळ्या गोष्टींशी आहे. राईट. त्यामुळे कधी कधी आपल्याला कळतं की डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊनसुद्धा मला डोळ्यातला प्रॉब्लेम माहीत पडत नाही आहे की का होतो आहे. त्याच्या कारणं, त्याचे ट्रिगर पॉईंट्स असतात की डोळ्याच्या आजूबाजूला का पेन होतं आहे, तर ते मानेतल्या ट्रिगर पॉईंट्समुळे होतात. डोक्यामध्ये विशिष्ट ठिकाणी दुखतं, गालामध्ये विशिष्ट ठिकाणी दुखतं, हे सगळं मानेच्या ट्रिगर पॉईंट्समुळे असू शकतं. त्यामुळे मान चांगली ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मानेचा मसाज हा नियमितपणे जर केला तर आपलं डोकं चांगलं राहतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं, ब्रेनकडे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं, चेहरा चांगला दिसतो, चेहरा फ्रेश दिसतो, चेहऱ्याची कांती चांगली राहते. हे सगळं मानेमुळे होतं. कारण मानेच्या मसाजमुळे तिकडचे सगळे स्नायू आणि तिथली जी रक्ताभिसरण संस्था आहे, जी फेसकडे जे सप्लाय होते, ती चांगली राहिली तर आपला खूप ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करून घेण्यापेक्षा मानेचा मसाज करून घ्या. ओके. मानेचा मसाज केला तर केस गळती थांबते. हो, कारण मानेतनं तिकडे जाणारी जी लिम्फॅटिक सिस्टम आहे, ड्रेनेज आहे केसांचं, ते जर नीट झालं तर केस गळती थांबते. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ह्या मसाजमुळे आपल्याला साध्य करून येतात. कानाचा मसाज करणं, कान म्हणजे संपूर्ण शरीर आहे, त्यामुळे आपल्याला खोबरेल तेल घेऊन चोळणं कानांना दोन्ही, एक साधारण आपणही करू शकतो. स्वतः करायचं. तेल घ्यायचं बोटांमध्ये आणि सगळं कान चोळून काढायचे रोज 5 मिनटं. सकाळी आंघोळीच्या आधी जरी केलं तरी चालल्यानंतर आंघोळ करावी. त्यानेसुद्धा आपल्या शरीरामध्ये चांगलं सर्क्युलेशन राहतं. अगदी मेंदूपासून सगळ्या अवयवांपर्यंत मसाज मिळतो. कारण कान हे संपूर्ण शरीर आहे, मायक्रोसिस्टम आहे. ओके. त्यामुळे तिथे पण मसाज केल्याने खूप फायदा मिळतो. तशा खूप गोष्टी आहेत. असं जसं तुम्ही आता कानाचं सांगितलं तसं आपण आपल्यालाच करू असे अजून कोणते अजून मसाज करता येतील का आपल्याला स्वतःच? भजन करा, हे जे आपण करतो. राईट. इथे सगळे ऑर्गन्स आहेत. आपल्याला का सांगितलेलं की भजन करा, कीर्तन करा, यात सगळे ऑर्गन आहेत ते स्टिम्युलेट होतात आणि ते स्टिम्युलेट झाल्यामुळे आपल्याला नेहमीच फिट राहू शकतो आपण. ओके. कम्प्लीट ऑर्गन्स आहेत इथे, लिव्हर, स्टमकपासून इंटेस्टाईनपासून सगळं इथेच आहे. हार्ट, चेस्ट सगळे इथे आहे. जर आपण आरती करतो असू तर आपला हा जो पोर्शन आहे हा जास्तीत जास्त इथे टच झाला पाहिजे. ओके. हा पोर्शनला जास्त टाळी वाजून. राईट. हे जर केलं, त्यामुळे आता आपण पूर्वी नियमितपणे अशी टाळी नाही वाजवायची, अशी नाही वाजवायची, अशी वाजवायची. हे दोन्ही नमस्कार. हा जो पोर्शन आहे इम्पॉर्टंट आहे. इथल्यापेक्षा हा इथला पोर्शन आहे हा जास्त इम्पॉर्टंट आहे. एकमेकांना टच होणं करायचं. रामकृष्ण हरी. बरोबर. किंवा या गणपतीत अशी आरती केली तर गणपतीमध्ये आरती करा सगळ्यांनी. प्रत्येकाच्या घरी आपली झाली की मग बाजूच्या घरी पूर्वी जायचे ना जसे सगळीकडे आरती करायला. त्यामुळे हा एक्सरसाइज आहे. म्हणजे इंटरनली म्हणजे आपल्या मेंदूला सुद्धा आपले चेतना मिळते आणि सगळ्या नर्वस सिस्टमला पण मिळते, सगळ्या अवयवांना मिळते, चेस्टला मिळते, हार्टला मिळते, इंटेस्टाईनला मिळते. त्यामुळे आपल्याला हे सगळं सांगितलं आहे, त्यामागे सायन्स आहे. बरं. आणि त्याचा आपण वापर केला पाहिजे. त्यामुळे भजन करा आणि फिट राहा, आरती करा आणि फिट राहा, टाळ्या वाजवा आणि फिट राहा. खरं. आणि त्यातूनच काही अशी व्याधी असेल जी खूपच डोक्यावर काढते तर त्याच्यावर आपण निदान करू शकतो, त्याच्या मुळापर्यंत जाऊन आपण त्यांना मदत करू शकतो. हो, नक्कीच. म्हणजे वेगवेगळ्या उपचार पद्धती आपल्या चिकित्सामध्ये ज्या आपण आणल्या आहेत जगभरातून, त्या सगळ्या उपचार पद्धती या सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असो, फ्रोजन शोल्डर आहे, टेनिस एल्बो आहे, किंवा कार्पल टनल सिंड्रोम आहे की मीडियन नर्व इथे डॅमेज होते,
आणि मग इथे हातामध्ये वेदना जातात, नमनेस येतो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला उपचार करता येतात. मायग्रेन आहे, टिनिटस आहे, जॉचं पेन आहे, जबडा उघडला जात नाही आहे, वेगवेगळ्या प्रकारची डोकेदुखी आहे, पाठदुखी आहे, कमरेचे वेगवेगळ्या पद्धतीचे स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस याच्यासारखे उपाय, सायटिकासारखे आजार आहेत, हिप जॉईंटचे आजार आहेत ज्याला हे वॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो, अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, गुडघ्याचे अर्थरायटिस आहे वेगवेगळ्या पद्धतीचे, रुमटॉइड अर्थरायटिस आहे, गावठी अर्थरायटिस आहे, याच्यावर सुद्धा चांगले उपाय होतात. आणि ऑस्टिओआर्थरायटिस सगळ्या स्टेजमधले त्याच्यात उपाय होतात. तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या दुखण्यावर वेगवेगळ्या उपचार पद्धती, ज्यामध्ये ॲक्युपंक्चर आहे, कपिंग आहे, मॉक्सिबक्शन आहे, अलेक्झांडर टेक्निक आहे, कायरोप्रॅक्टिक आहे, ऑस्टिओपॅथी आहे, फिजिओथेरपीमधल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या मशीन्स आपल्या क्लिनिक्समध्ये आहेत. कमरेमध्ये डिकॉम्प्रेशन आहे, नीचं डिकॉम्प्रेशन आहे, अशा पद्धतीच्या मशीन्स आपल्याकडे वापरल्या जातात. सगळ्या प्रकारचे मसाज आपल्याकडे होतात. आमच्याकडचा स्टाफ सगळा एक्सपर्ट आहे त्यामध्ये. त्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी, म्हणजे चिकित्साचं वैशिष्ट्य असं आहे की चिकित्सा नी स्पाईन अँड मोअरमध्ये आम्ही एकाच छताखाली सगळ्या ट्रीटमेंट्स अवेलेबल करून दिल्यात. आयुर्वेद अख्खं कम्प्लीट आयुर्वेदा, म्हणजे संपूर्ण आयुर्वेदा आपल्याकडे होतो, संपूर्ण फिजिओथेरपी आपल्याकडे होते, आणि संपूर्णपणे ॲक्युपंक्चर आणि तत्सम जे उपचार पद्धती मी सांगतोय, टोक्सेन, टमाटा रॉडपासून जगभरात ज्या महत्त्वाच्या मॅन्युअल थेरपीज आहेत त्या सगळ्या आपल्याकडे होतात. आणि त्याचं कॉम्बिनेशन करून या सगळ्या रुग्णांना आपण फिट ठेवायचं काम करत असतो. त्याचा जो फायदा आहे त्याच्यामध्ये आपलं माइंड, बॉडी आणि इमोशन्स हे फार इम्पॉर्टंट आहेत. तर मनावर, शरीरावर आणि आपल्या भावनांवर उपचार केले जातात. आणि असे उपचार केले की ते संपूर्ण आणि सर्वांगीण उपचार असतात, ज्याने आपण सर्व तऱ्हेने फिट होतो. त्यामुळे जिथे जिथे अवेलेबल असेल, असं नाही म्हणत की मी चिकित्सामध्येच या, पण जिथे जिथे अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी करा. कारण त्याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष आता वेधलं गेलं आहे. आपण गेली 40 वर्ष याबद्दल सांगत आलो आहे की ह्या उपचार पद्धती करा. जेव्हापासून आम्हाला डॉक्टर राम भोसलेंनी शिकवलं तेव्हापासून आम्ही हे सांगत आलो आहे, आणि आता संपूर्ण जग सांगायला लागलं. तेव्हा खूप कमी लोक आमच्यासारखे सांगत होते, पण आता संपूर्ण जग सांगतंय. आणि जर जग सांगतंय तर आपण आता भारतामध्ये निदान या सगळ्यांनी आपल्याला जे जे अवेलेबल आहे, सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याचा वापर करा. छान चांगलं अन्न, न्यूट्रिशन घ्या. कारण आपल्या हातामध्ये जन्म घेतल्यानंतर फक्त 2च गोष्टी राहतात आपल्या शरीराची बॅटरी चार्ज करण्यासाठी, एक संतुलित आहार आणि दुसरी चांगली एअर, म्हणजे चांगली एअर. आपल्याला जे जन्म दिलं तेव्हा आपल्याला बॅटरी चार्ज करून मिळालेली आहे, आणि ती चार्ज आपल्याला नीट ठेवणं, त्यात रास न करू देणं, आणि त्यामध्ये जर आपल्याला मेंटेन करायची असेल, प्रॉपर चार्जिंग ठेवायचं असेल, तर हे जर केलं तर नियंत्रण ठेवलं तर आपल्याला ती बॅटरी चार्ज राहणार आहे आणि ती तुम्हाला अंतापर्यंत तुम्हाला साथ देणार आहे. त्यामुळे हेच मला सांगायचं आहे. कमाल. देवरुखकर सर, नैसर्गिक विविध पद्धतीने आपण कशा प्रकारे आपलं आयुष्य बेटर करू शकतो, किंवा आपली जी दुखणी आहेत त्याच्यावर काम करू शकतो, ह्याच्यावर आपण विविध प्रकारे विविध गोष्टींवर बोलत आजपर्यंत आढावा घेतलेला आहे. कसं वाटलं तुम्हाला? हे खूपच छान. म्हणजे आज तुम्ही मला ह्या वेगळ्या विषयावर बोलायला भाग पाडलात, आणि मला इथे बोलावल्याबद्दल खूप धन्यवाद. माझं सगळं असंच म्हणणं आहे की सगळ्यांना की आनंदी राहा, फिट राहा, आणि लाईफ एन्जॉय करा, फुल्ली एन्जॉय करा. लाईफ म्हणजे 84 लक्ष योनीनंतर मिळालेला हा मानवी जन्म आहे, आणि हा जन्म अगदी एन्जॉय करण्यातच घालवा असं मला म्हणायचं आहे. खूप अवेलेबल करून दिलं देवाने. त्यामुळे दुःखात न काढता जी सुखं आहेत त्याकडे शोध घ्या, ती आपल्याकडे अट्रॅक्ट करा. फिट राहा, आनंदी राहा. थँक्यू व्हेरी मच. मस्तच. आणि मंडळी, जसं मी सुरुवातीला पण सांगितलं आहे, भागाच्या चिकित्साच्या कोणत्याही सेंटरला तुम्हाला संपर्क साधायचा असेल, सरांना भेटायचं असेल, इथल्या तज्ज्ञ सगळी जी टीम आहे त्यांना भेटायचं असेल, किंवा तुमची जी काही व्याधी ती मांडायची असेल, तर त्याचे सगळे आपण डिटेल्स, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर्स सगळे आपण खालती कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन थेट संपर्क साधू शकता. सध्या आपल्या मुंबईत बोरिवली, दादर, ठाणे आणि पुणे अशी 4 सेंटर्स आहेत. पण तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डायरेक्ट फोन करून विचारू शकता. एवढं बोलून आपण आजचा भाग इथे पूर्ण करूया, आणि तुम्हा सगळ्यांना पुढच्या भागात आम्ही लवकरच भेटू. धन्यवाद.